नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमामध्ये आपण सातत्याने वेगवेगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतो. कधी ते प्रश्न राज्याशी निगडीत असतात, कधी अगदी सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर चर्चा होते, तर कधी राष्ट्रीय दृष्टीने जे महत्वाचे मुद्दे आहेत ते चर्चिले जातात आणि तुमचा त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. तुम्ही ज्या पद्धतीच्या सूचना सुद्धा कमेंट्समध्ये करता आहात त्या अतिशय मौल्यवान अशा आहेत. परंतु त्याचबरोबर काही वेळा आपण असे काही प्रश्न चर्चेला घेतो डॉक्टर निरगुडकर सरांबरोबर की जे राष्ट्रीय दृष्ट्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे असतात आणि त्यातून धडे जे आहेत ते सगळ्याच देशांनी आणि विशेषतः भारताने सुद्धा शिकण्यासारखे असतात. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे स्पेन आणि मोरोक्को यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचा. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार. शो मध्ये. नमस्कार. तर छोटीशी पार्श्वभूमी एक अशी की मोरोक्को आणि स्पेन यांच्या ज्या सीमा आहेत त्या लागून आहेत. सेउटा आणि मेलिना ही जी दोन शहरं आहेत त्या शहरांमध्ये जसं जेट्टीनी आपण एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी नावेनी जातो तशा पद्धतीची वाहतूक असते. या दोन्ही शहरांवर तांत्रिकदृष्ट्या स्पेनचं आधिपत्य आहे, परंतु मोरोक्कोमधून सातत्याने घुसखोर तिथे येत राहिलेले आहेत आणि गेल्या जुलै अखेरमध्ये जवळपास 50,000 घुसखोर तिथे आल्यानंतर एक जटिल असा प्रश्न निर्माण झाला, कारण त्याला एक न्यायालयाचा जो आदेश त्यांना जर बाहेर काढायचा असेल तर स्पेनच्याच न्यायालयाने जो एक निर्णय दिलेला आहे त्याचा सुद्धा संदर्भ आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये हा मुद्दा आणि यापासून भारतानेच नव्हे तर ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारची घुसखोरी होते त्यांनी काय शिकण्यासारखं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर, पहिल्यांदा सोप्या भाषेत आपले जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी ही नेमकी समस्या काय ते आपण सांगूया. सर्वप्रथम स्पेनला हा जून 20 मला वाटतं तारीख, त्यावेळेला त्यांनी वर्ल्ड कप जिंकला, फिफाचा फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकला. म्हणजे तिकडे वातावरण अत्यंत भारलेलं होतं. मला आठवते ती शेवटची मॅच मी पाहत होतो. अर्जेंटिनाचा 1-0 पराभव केला. त्याच्या आधी उपांत्य फेरीत त्यांनी फ्रान्सचा पराभव केला. त्याच्या आधी त्यांनी उपउपांत्य फेरीत बेल्जियमचा पराभव 2-0 मला वाटतं केलेला होता. आणि अशा प्रकारे संपूर्ण स्पेनमध्ये एक भरलेलं वातावरण होतं की आपण जगत जेते 16 वर्षांनी का होईना पुन्हा झालो. त्याच वेळेला तिकडे आणखीन एक दुसरी गोष्ट घडली आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे टर्की, फ्रान्स, UK यांना गिळून टाकणारा एक प्रचंड मोठा वणवा अख्ख्या युरोपला कवेत घेतोय आणि तो माद्रिद पासून, म्हणजेच स्पेनची राजधानी असलेल्या माद्रिद पासून अवघ्या काही अंतरावर येऊन पोहोचलेला आहे. आणि त्या वणव्याला कसं थंड करायचं ह्याच्याविषयी तिकडे प्रचंड हलकल्लोळ चालला. याचं कारण ते सगळे जे विषारी टॉक्सिक क्लाउड्स आहेत, ढग आहेत, त्यांनी संपूर्ण वातावरण प्रदूषित केलेलं आहे. त्याच्यावर कसं बसं नियंत्रण मिळवतायत तोच 29-30 जुलैच्या आसपास तिकडे एक वेगळंच गोष्ट म्हणजे या वणव्यातून कसं बाहेर पडायचं याची चिंता, ते आगीतनं फुफाट्यात पडावं तसंच त्यांचं झालेलं आहे. खरं तर स्पेन हा देश आपल्यापासून 7,500 किलोमीटर दूर आहे, पण तिथे जी घटना घडते आहे त्यातून भारताला शिकण्यासारखं भारतासाठी म्हणून पुष्कळ काही आहे आणि त्याची चर्चा आज आपण करतोय. आता स्पेन हे आहे युरोपमध्ये आणि युरोपचा जो नॉर्थचा भाग आहे, उत्तर दिशेकडचा भाग आहे की जो आफ्रिका कॉन्टिनेंटला फेस करतो. त्यांच्यामध्ये फक्त जशी एक ती आपल्याकडे होर्मुझची समुद्रधुनी आहे तशी ही जिब्राल्टरची समुद्रधुनी आहे आणि ती जी समुद्रधुनी आहे त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आफ्रिका खंड चालू होतो त्या आफ्रिका खंडामध्ये एक छोटासा प्रदेश आहे की ज्या प्रदेशावर वर्चस्व कोणाचं असेल तर स्पेनचं आहे. त्या प्रदेशाची एक बाजू जी आहे ती पूर्णपणे मोरोक्कोला लागून आहे, पण तो प्रदेश मात्र, तिथलं आधिपत्य, तिथे चालणारी करन्सी,
कोणाचं राज्य आहे, तिकडचे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते कुठली संसदेत बसतात, तर ते सगळे स्पेनच्या संसदेमध्ये आपल्याला बसताना दिसतात. आणि तिथलंच एक गाव आहे आणि ते म्हणजे स्योटा. आता स्योटो इज लाईक एनी अदर युरोप, इज अ व्हेरी स्लीपी नाईस टाउन. तिकडे 30 जुलैच्या दिवशी एका दिवसात 24 तासात 1, 2, 3 हजार नाही, तब्बल 60,000 घुसखोरांनी आक्रमण केलं. आता हे सगळे घुसखोर मुसलमान आहेत. म्हणजे मी हे मुद्दामून सांगतोय, याचं कारण त्याच्या मागे एक डिझाईन दिसतंय, एक मला त्याच्या मागे रचना दिसतेय. त्यांनी सीमेवरची संरक्षक भिंत जी आहे ती उद्ध्वस्त केली, त्या जाळ्या तोडून टाकल्या, ते दरवाजे तोडून टाकले आणि एक प्रकारे या 60,000 मुस्लिम आक्रमकांनी त्या शहरावर पूर्णपणे आक्रमण करून टाकलं. आणि आणि त्याच वेळेला संपूर्ण सोटा शहरामध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अशा घोषणा देत बहुसंख्य मुस्लिम तरुण आणि काही त्यांच्याबरोबर महिला सुद्धा होत्या, की ज्या ती एक प्रकारची समुद्रधुनी पार करून आल्या होत्या. त्यांचं अंतर किती होतं, तर 5 किलोमीटरचं अंतर होतं. म्हणजे युरोपच्या भाषेत बोलायचं झालं तर 5 मैलाचं, म्हणजे किलोमीटरपेक्षा थोडं जास्त अंतर येणार 5 किलोमीटरपेक्षा. ते तिकडे आलं आणि त्यात अपुरं पोलीस दल, मिलिटरी तिकडे नाही. याचं कारण समुद्राच्या त्या बाजूला असलेला हा प्रदेश आहे. आतापर्यंत आपण मुस्लिम आक्रमकांचे चेहरे पाहिले होते. गझनीचा मुहम्मद होता, घोरी होता, अल्लाउद्दीन खिलजी होता, कुतुबुद्दीन ऐबक होता. या सगळ्यापेक्षा हे आक्रमण फार वेगळं होतं. इकडे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात तशातला हा भाग आहे. आणि तो मोरोक्को गव्हर्नमेंटनीच घडवलाय काय असं वाटण्याचा एक पॉलिटिकल, जिओ पॉलिटिकल त्याला अँगल आहे, जिओ कल्चरल एक अँगल आहे आणि तसाच याला एक जिओ इकॉनॉमिक अँगल आहे. हे सगळं मी अशा करता सांगतोय की मोरोक्को आणि स्पेन यांची जर तुम्ही तुलना केलीत तर तुमच्या असं लक्षात येईल, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जसे बॉर्डरमध्ये घुसखोरांचे प्रश्न आहेत तसेच प्रश्न तिकडे आहेत. आणि युरोपमध्ये ओपन बॉर्डर नावाची गोष्ट त्यांनी ठेवलेली होती, किंवा डोंट वेपनाइज द सिटीजनशिप अशी मोहीम आहे. म्हणजे एखाद्याच्या नागरिकत्वाचा मुद्दा तुम्ही एखाद्या अस्त्रासारखा वापरू नका, अशी एक थोतांड असणारी लेफ्ट लिबरल फिलॉसॉफी युरोपच्या विचारवंतांमध्ये पोचलेली होती. त्याचे दुष्परिणाम संपूर्ण युरोपला भोगावे लागत आहेत. आता या 60,000 जो हल्ला केला, त्या सोटो शहराचं पॉप्युलेशन तुम्हाला वाटलं असेल की 6 कोटी वगैरे की काय, अजिबात नाही. अख्ख्या स्पेनचं पॉप्युलेशन सुद्धा 5 कोटी नाहीये आणि मोरोक्कोचं 3,70,75,00,000 आहे. त्या शोटो शहराचं पॉप्युलेशन, त्यांची जनसंख्या ही अवघी 83,000 आहे. आणि त्या 83,000च्या शहरामध्ये अल्लाहू अकबर असं घोषणा देत जेव्हा 60,000 आक्रमक घुसखोर हल्ला करतात, तेव्हा नागरिकांचं काय झालं असेल विचार करा. आपल्याकडे हे सगळं फेस करायची ताकद, एक विजिगिषा आपल्यामध्ये आहे. परंतु युरोप, स्पेनच्या शॉटो शहरांनी अशा प्रकारची गोष्ट अलीकडच्या काळात त्याच्याकडे आक्रमणं वाढलेली होती अशी, पण ह्या स्केलची कधी आलेली नव्हती. त्यामुळे समुद्रातून 5 किलोमीटर 7 किलोमीटर पोहत लोक येत आहेत. व्हाय दे वर डेस्परेट, त्यांना का यायचं होतं, तर त्याला कारणीभूत आहे तुम्हाला मी सांगतो, की शोटोचं लोकेशन. मगाशी मी सांगितलं तसं युरोपचा जो नॉर्थ भाग आहे त्या नॉर्थ भागामध्ये स्पेन आहे आणि त्याच्यामध्ये जी समुद्रधुनी आहे त्याचं आणि आफ्रिकन खंडाचं जे अंतर आहे एका ठिकाणी ते फक्त 5-7 किलोमीटरचं आहे. आणि त्याच्या टिपवर काय आहे तर स्पेनचा काही भाग आहे आणि त्याच्या पलीकडे आफ्रिका खंडामध्ये टेक्निकली स्पीकिंग मोरोक्को देश आहे. त्या मोरोक्कोच्या देशामधला एक भाग जो आहे तो भाग आहे स्पेनच्या अधिपत्याखाली आणि त्याच्यावरून, त्या मालकीवरून त्या दोघांच्या मध्ये संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात चालू होतात. आता या अशा प्रकारच्या हल्लेखोरीला, घुसखोरीला, जशी तुम्ही सुप्रीम कोर्टाचा एक आदेश तुम्ही जो म्हणलात आणि सरकारची भूमिका म्हणलीत, यापेक्षा सुद्धा मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठा मुद्दा आता कुठला असेल तर तो इकॉनॉमिक मायग्रेशनचा, इकॉनॉमिक घुसखोरीचा आहे. याचं कारण स्पेन समृद्ध आहे, युरोपामधला देश, तर जिब्राल्टरच्या पलीकडे असलेला, स्युटोच्या बाजूला असलेला हा जो मोरोक्को आहे तो अत्यंत बर्बाद आहे. आणि ते जे लोकेशन आहे ते लोकेशन जिओ पॉलिटिकल याला कारणीभूत आहे.
आता 1993 मध्ये भारतामध्ये मोरक्कोत प्रायव्हेटायझेशनची सुरुवात झाली. मला आठवते त्या काळात मी तिकडे एकदा गेलेलो होतो आणि त्याचं जे पर कॅपिटा जीडीपी आहे, त्या पर कॅपिटा जीडीपीचं वर्ल्ड रँकिंग मी तुम्हाला दोन्ही देशांची, मोरक्कोची सांगतो आणि स्पेनची सांगतो. मग हे मायग्रेशन का होत आहे हे कळेल आणि मग आपण तेच आकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि भारताचे बघू. म्हणजे तुम्हाला त्यातली सिमिलॅरिटी, आणि जरी हल्ला स्पेनवर असला तरी धडा भारताला आहे असं मी का म्हणतो ते लोकांना पटेल. आता बघा, 123वी त्यांची पर कॅपिटा जीडीपी मध्ये रँक आहे. आणखीन कुठला महत्वाचा मुद्दा असतो तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा मुद्दा आपल्याकडे फार मोठा केला जातो. त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 120व्या नंबरवर आहे. बेरोजगारी 13% आहे मोरक्कोमध्ये, आणि त्यातली 20 ते 30 या वयोगटातली तरुणांची बेरोजगारी, जिथे वेअर यू स्टार्ट अर्निंग तिथे ती बेरोजगारी 37% आहे. कायमच यांचा तुटीचा अर्थसंकल्प. याचं कारण आयात जास्त आणि निर्यात कमी, त्यामुळे हातात कायम भिक्षेचा कटोरा. त्यामुळे मोरक्को कधी इतर आफ्रिका देशांसारखाच, मोरक्को कधी काही श्रीमंत असं काही नाही, तो अगदी पूर्णपणे बर्बाद. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज जे आहे ते 20 लाख कोटी रुपयाचं. विचार करा, 3,70,00,000ची पॉप्युलेशन आणि त्यांच्यावर कर्ज किती आहे तर 20 लाख कोटीचं आहे. याच्या विरुद्ध तुम्ही जे स्पेन जर बघायला गेलात तर 5 कोटीचं पॉप्युलेशन आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये त्यांचं स्थान 28वं आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये त्यांचं जगातलं स्थान हे 25च्या आत आहे. आणि त्याच्यापेक्षा महागाई 2% आहे आणि बेरोजगारी 4%पेक्षा त्यांच्याकडे खाली आहे. आता सर्वात कळीचा मुद्दा मी सांगतो की एका क्षणात आपल्या प्रेक्षकांना कळेल. स्पेन मधलं दरडोई उत्पन्न 58 लाख रुपये आहे आणि मोरक्को मधलं उत्पन्न हे 10 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे तिकडे औषधं चांगली नाहीत, हॉस्पिटल चांगली नाहीत, शिक्षण चांगलं नाही, जो शिकलेला आहे त्याच्यासाठी नोकऱ्या चांगल्या नाहीत. खरं तर तिकडे फॉस्फेटचे खूप मोठे साठे आहेत. 93 साली प्रायव्हेटायझेशन आपल्याबरोबर त्यांनी सुरू केलं, परंतु कणखर सरकार नाही, योग्य ती दिशा नाही. आणि त्यामुळे आपल्याला जर आता जगायचं असेल, चांगलं आयुष्य पाहिजे असेल तर आपण युरोपामध्ये गेलं पाहिजे. मग युरोपामध्ये जायचा मार्ग कुठला तर स्पेन. आता स्पेनमध्ये का जायचंय? एक तर जिओग्राफिकली जवळ आहे. एकदा मध्ये आलं की तुम्ही स्पेनमध्ये आला. आणि याला कारण सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे. म्हणजे बघा, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची एक टिप्पणी आपल्या देशामध्ये बरोबर. काय प्रकारचं आंदोलन घडवत होती, तशीच तिकडे एक असा अजब निर्णय झाला. आणि तो निर्णय झाला तो म्हणजे समुद्रमार्गे जे येतील त्यांना तुम्ही काही दिवस जेलमध्ये ठेवा, पण ते एकदा जेलमध्ये राहिले की ते या देशाचे नागरिक होतील. म्हणजे त्यांचे नागरिक झालं की शेंगन विजामुळे दे कॅन ऑलवेज ट्रॅव्हल टू UK, फ्रान्स, बेल्जियम, एनी अदर कंट्री अँड दे विल बिकम युरोपियन सिटीजन्स. आणि मग तिथे ते देश सरासरी आयुर्मानाप्रमाणे वृद्ध होत आहेत. त्यामुळे हलकी सलकी कामं करायला ही लोक येतील, पहिले रोजगार बळकावतील आणि त्यानंतर एकदा संख्या मोठी झाली की तुम्हाला सांगतो ते सरकार सुद्धा आपली करतील, मग शरिया लॉची मागणी करतील. आणि बघता बघता तिकडे मॉडर्न सायन्स, एज्युकेशन, आधुनिकता हे सगळं नष्ट होईल आणि युरोपातले हे सगळे देश जे आज पुढारलेले आहेत ते मागास वाटतील. अनेकांना हे माझं बोलणं प्रचारकी वाटेल. मग त्यांनी लेबेनॉन काढून बघा, लेबेनॉनचा इतिहास काढून बघा. एकेकाळी लेबेनॉन हा अत्यंत आधुनिक देश होता. आणि त्यामुळेच की काय, मोरक्को सरकारनी एक भूराजकीय सूड किंवा भूराजकीय प्रदेश बळकवण्याकरता म्हणून तर हे केलेलं नाही का, अशा प्रकारचा एक मुद्दा इथे पुढे येतोय. जसं एक इकॉनॉमिक हा एक कारण आहे, तसं जिओ पॉलिटिकल आणि जिओ रिलिजियस हे सुद्धा याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं कारण आहे. आता तुम्हाला मी सर एक सांगतो. बोला. हा, बोला. हा सर, मला याच्याबद्दल एक आणखी विचारायचं होतं की त्यामुळे युरोपामधले बरेच देश अस्वस्थ आहेत. खास करून आपण जर बघितलं तर इटली असेल किंवा फ्रान्स असेल, त्यांनी हा येऊ घातलेला धोका लगेच ओळखलेला आहे. जॉर्जिया मेलोनी यांचं जे एक ट्विट होतं, एक्सवर त्यांनी जी एक पोस्ट केली होती, त्यामध्ये त्यांनी पुढचा धोका ओळखलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी या लोकांना आत घेऊ नये यासाठी पूर्ण तयारी सुरू केलेली आहे. फ्रान्समध्ये काही वेगळं झालंय त्यांनी नेमकं. होय. त्यांनी काय केलंय तुम्हाला मी सांगतो. मेलोनीनी आता एक इशारा दिलेला आहे आणि तो म्हणजे ज्यांच्याकडे शेंगन विजा आहे त्यांना इथे ऑटोमॅटिक प्रवेश मिळणार नाही. त्यांना
इटलीचा वेगळा विजा घ्यायला लागेल आणि याच्यावरून त्यांच्यावर टीका होती आहे की यू आर ट्राईंग टू वेपनाइज युअर सिटिझनशिप. पण याच्यात खूप कॉम्प्लेक्सिटीज आहेत, तुम्हाला मी सांगतो. हे मॅटर इतकं सोपं नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की मोरक्को इज फ्रेंडली विथ एव्हरीबडी. मोरक्को स्वतःचा वापर करू देत आहे. आता बघा, मोरक्को हा शब्द काढा आणि पाकिस्तान हा शब्द टाका, तुम्हाला बरोबर मी काय म्हणतो ते कळणार आहे. आणि हे मग तुलना तुम्हाला सगळी सोपी जाईल. इज फ्रेंडली विथ एव्हरीबडी. दे आर, म्हणजे जसं पाकिस्तान इज फ्रेंडली विथ चायना, आपला भूभाग त्यांना वापरू देत आहेत, त्यांचे पैसे पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत. तीच गोष्ट बांगलादेशची होती आहे, तीच गोष्ट पाकिस्तान अमेरिकेची होती आहे. त्यांना ते लष्करी सहाय्य करतात, ते त्या भूभागाचा वापर करून देतात. या सगळ्या गोष्टी सुखनैव चालू आहेत. तसंच मोरक्कोचं आहे. मोरक्कोनी इस्रायलशी चांगले संबंध ठेवले आणि अमेरिकेशी चांगले संबंध ठेवले. त्याच वेळेला स्पेननी पॅलेस्टाईनला सपोर्ट केला. आता पॅलेस्टाईनला सपोर्ट केल्यानंतर इस्रायल त्यांच्या विरोधात गेलं आणि आपल्या भूभागाचा अमेरिकेच्या जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजीला त्यांनी उपयोग करू दिला नाही. म्हणून अमेरिकेचा स्पेनवर राग. याचं कारण स्पेननी नॅटोच्या संदर्भात जी भूमिका घेतली ती त्यांना अमान्य होती. म्हणजे दुसऱ्याच्या कारभारात नाक खुपसायची जी अमेरिकेची काय म्हणू आपण सवय, क्षमता आणि युद्धखोरीता आहे, ती फक्त साऊथ एशियामध्ये नाही आहे, तर ती आपल्याला आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये पण दिसते. म्हणून मी नेहमी म्हणत आलेलो आहे की अमेरिका हा एक युद्धखोरांचा देश आहे. या पार्श्वभूमीवर तिकडचं जे सरकार आहे स्पेनचं, ते लेफ्ट लिबरल सरकार आहे, डाव्या विचारसरणीचं, आणि सो कॉल्ड ज्याला आपण लिब्रांडू म्हणू असं सरकार आहे की आतापर्यंत ते जे मायग्रेशन करून आलेले होते त्यांना त्यांनी मग पुढे त्यांचं सिटिझनशिप पण दिली. आता हा जर तुमचा इतिहास असेल, तुम्ही जर त्या घुसखोरांना परत पाठवलं नसेल, तर तुमच्या देशावर सतत आक्रमण होऊन तुमची डेमोग्राफी चेंज होणार, यात काही शंकाच नाही. आज तुमचं सरकार आहे, उद्या तुमचं सरकार असणारच नाही, अशी पॉप्युलेशनची परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच इकडे सीएए पाहिजे, NRC पाहिजे आणि SIR पण पाहिजे, आणि तुमच्या बॉर्डर सील झालेल्या पाहिजेत. आणि पश्चिम बंगालमध्ये तीच जागा ममता बॅनर्जी देत नव्हत्या. गृहमंत्र्याच्या रिक्वेस्टवरून, हायकोर्टाच्या आदेशावरूनही देत नव्हत्या. शेवटी आता 45 दिवसात ते बॉर्डरची जागा दिली जाईल असं शुभेंदू अधिकारी निवडून आल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं, आणि घुसखोर हा त्या निवडणुकीतला मोठा मुद्दा बनला, जो मुद्दा आता स्पेनच्या निवडणुकीत खूप मोठा बनणार आहे. ही घुसखोरांची लांगूर चालनाची जी डावी मानसिकता आहे ना, ती अत्यंत घातक आहे. आणि तीच आम्हाला जंतर मंतरवर झालेली होती. जंतर मंतरवर हे सगळे सो कॉल्ड लेफ्ट लिब्रांडू तुम्हाला एकत्र आलेले दिसतील. सो कॉल्ड मुस्लिम संघटना ज्या आहेत, ज्या या देशामध्ये अशांतता भडकवू इच्छितात, त्या तुम्हाला एकत्र आलेल्या दिसतील. आणि म्हणून आपला देश आता या क्षणाला टाइम बॉम्बवर बसलेला असताना ह्या घुसखोरीतून, मोरक्कोतून झालेल्या भारताच्या स्पेनच्या घुसखोरीतून आम्हाला शिकण्यासारखं अत्यंत भरपूर आहे, तुम्हाला मी सांगतो. याचं कारण आपल्याही बाजूला आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान पूर्णपणे बर्बाद. त्यांचं पेट्रोलचा दर बघा, त्यांच्याकडे आटा नाही आहे अशी परिस्थिती आता पाकिस्तानमध्ये आहे. आणि तीच गोष्ट तुम्ही बांगलादेशची बघा. बांगलादेश हा भारताने निर्यात जर बंद केली, किंवा श्रीलंकेला जर भारताने आर्थिक मदत देणं बंद केलं, त्यांच्या नाड्या आवळल्या, तर त्यांची काय परिस्थिती होईल. आणि मग अशाच आलेले घुसखोर पुढे संपूर्ण देश पादाक्रांत करतात. हा आपल्याला 11व्या शतकापासूनचा आलेला अनुभव आहे, तो आत्ता स्पेनला येतोय. याचं कारण त्यांनी बाहेरून येणाऱ्या घुसखोरांना राजाश्रय दिला, असा इतिहास निर्माण केला. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जी बॉर्डर होती, म्हणजे जी जमिनीची बॉर्डर आहे मोरक्को आणि शॉटो मधली, त्याला फेन्सिंग केलेलं आहे. आणि तिकडून आले तर तुम्हाला मायग्रेशनचे अधिकार, म्हणजे तुम्हाला त्या देशाचं नागरिकत्व मिळत नाही. पण जर तुम्ही समुद्रमार्गे आलात तर तुम्हाला ती मिळायची शक्यता असते. म्हणून ती लोक जीवावर उदार होऊन तो निर्णय आल्यानंतर, पुन्हा हा निर्णय त्या मुलांना कळला कसा, मोरक्कोतल्या जनतेला कळला कसा, तर तिथे सोशल मीडियाचा प्रसार झाला. म्हणजे बघा, हे किती सगळं सिमिलर चाललेलं आहे सगळ्या ठिकाणी. आणि ही एक मेथड असते. आणि कोणाला रस आहे मग स्पेनला वीक करण्यामध्ये आणि मोरक्कोला आपला गुलाम करण्यामध्ये. म्हणूनच जे मी सतत म्हणत असतो की या देशाचा धोका देशाच्या बाहेरून असण्यापेक्षा सुद्धा देशांतर्गत शक्तीमधून आपल्याला तो जास्त आहे. म्हणून जरी हल्ला
जरी स्पेनवर असला तरी धडा मात्र भारतीयाला शिकलेला आहे की आपण याच्यातनं आता जागरूक होऊन आपल्या बॉर्डर सील करणे आणि इकडे सीएए एनआरसी करून SIR करून जे या देशाचे नागरिक नाहीत त्यांना पहिले बाहेर काढणे आणि बाहेरून येणारे नागरिक इथे बंद करणे आणि त्याहीपेक्षा या देशविघातक शक्तींना या देशाविषयी अभिमान निर्माण करण्याकरता म्हणून एक फार मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये आमूलाग्र क्रांतीची गरज आहे. मला असं वाटतं त्याची सुरुवात आता या देशामध्ये इतक्या वेळानंतर झालेली आहे. सर, तुम्ही खूप विस्ताराने आणि अतिशय सोप्या पद्धतीने भारत आणि आता म्हणजे भारताने काय धडे घ्यावेत हे आणि स्पेन मोरोक्को मधली परिस्थिती हे सांगितली. मला तुमच्याकडनं एक असं पण माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी हवी आहे, ती अशी की आता युरोपातले जे सगळे देश आहेत ज्यांना शेंगेन व्हिसावरती जसं मोरोक्को मधून किंवा स्पेन मधून आलेल्या व्यक्तीला जाता येईल, ते त्याबद्दल काय भूमिका घेऊ शकतात, त्यांनी काय भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा धोका त्यांनी खरंच ओळखलाय का? कारण ही जी समस्या आहे जशी आपल्या आशियाई खंडामध्ये आहे तशी तिकडे पण आहे आणि आता एक खूप ग्लोबल चांगला प्रश्न सगळं तुम्ही वातावरण खूप असल्यामुळे. चांगला प्रश्न होय. विचारला तुम्ही. युरोपमध्ये मुस्लिम आक्रमणाविषयी चिंता हा विषय आता गेलेला आहे, चिंतेच्या पलीकडे गेलेला आहे. तुम्हाला सांगतो, बेल्जियममध्ये चर्चपेक्षा मुस्लिम दर्ग्यांची संख्या जास्त झालेली आहे. पाकिस्तानात ज्याप्रमाणे शरिया लॉ आहे तशाच प्रकारचा लॉ हा इंग्लंडमधल्या अनेक भागांमध्ये लागलेला आपल्याला दिसतो. तर फ्रान्समध्ये तर 2018 पासून अघोषित युद्ध सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावर कधी काय भडका होईल आणि जे असंघटित काय म्हणू आपण ज्याला अवैधरित्या घुसलेले मुस्लिम आहेत ते आणि कधी मुस्लिम राष्ट्रात जात नाहीत बरं का. ते एक तुम्ही लक्षात घ्या, ते मुस्लिम राष्ट्रात कधी जात नाहीत कारण त्यांना माहिती आपल्याला ठोकून काढलं जाईल, आपल्याला बडवलं जाईल आणि परत पाठवलं जाईल आणि त्याहीपेक्षा हे तसेच बर्बाद आहेत. आणि जे श्रीमंत मुस्लिम राष्ट्र आहेत, 51 राष्ट्र मुस्लिम आहेत आपल्याकडे, मग हे श्रीमंत राष्ट्रात का जात नाहीत तर ते तिथे बडवून काढले जातात आणि पहिले त्यांना हकललं जातं. तुम्ही सौदी अरेबियामध्ये जा, तुम्हाला रस्त्यावर कुठे असे नमाज पडताना कोणी दिसणार नाही, पोलीस त्यांना लगेच उठवून लावतात. परंतु आपल्याकडे प्रत्येक मशिदीच्या समोर रस्ता अडवला जातो आणि याची नमाज आहे त्याची नमाज आहे. तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात असे भोंगे तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. हे सगळं जे आता सुरू झालेलं आहे आपलं, हे लेफ्ट मानसिकता, लांगुल चालनाची, मतपेटीची मानसिकता या देशात आली, त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे. आता युरोपमध्ये याची झळ प्रचंडच पोचलेली आहे. म्हणून फ्रान्समध्ये आता सार्वजनिक स्थळी तुम्ही बुरखा घालून जाऊ शकत नाही. याचं कारण त्या बुरखा घालून त्याच्या आडून काही प्रमाणात गुन्हे घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की चेहरा झाकणारे, मग त्याच्या विरोधात असे तुम्हाला ड्रेस पब्लिकली घालता येणार नाही, त्याच्यावर त्यांनी दंड ठेवलेला आहे. 1 वर्षभरापूर्वी त्यांनी ते जाहीर केलं. याचं कारण असं आहे की आज जर फ्रान्सने ही पावलं उचलली नाहीत तर फ्रान्स ज्या आधुनिकतेकरता, ज्या कलात्मकतेकरता, गुणवत्तेकरता प्रसिद्ध आहे ते इतिहास जमा होऊन जाईल आणि त्याचा लेबेनॉन व्हायला वेळ लागणार नाही. आज बेल्जियम संपुष्टात आलं. इंग्लंडचा मोठा भाग हा आता शरियाच्या अंडर आलेला आहे. युरोपामधल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारे अवैध घुसखोर ज्यांचं पहिले स्वागत केलं गेलं की अरे वा आम्हाला स्वस्तात लेबर मिळतंय, पण स्वस्तात लेबर जे आलं त्यानंतर लेबरनी तुमच्या राजकारणात रस घेतला, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये रस घेतला आणि असं बघता बघता त्यांनी संपूर्ण देश पादाक्रांत करून टाकले. आज युरोपची अवस्था पूर्णपणे पादाक्रांतीत होईल अशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता युरोपला जाग आली आहे की जे आम्ही 11व्या शतकापासून अल्लाउद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरी या सगळ्यांकडनं आम्ही भोगत होतो, आज संघटितरित्या युरोप त्याचा बळी ठरतोय आणि त्याचं लेटेस्ट उदाहरण स्योटो, स्पेन, मोरोक्को याच्यामधला हा घुसखोरांचा संघर्ष आहे. हे मायग्रेशन नाही, हे इन्व्हेजन आहे, हे आक्रमण आहे, हे देश ताब्यात घेणं आहे आणि त्या देशातून संपूर्ण उपखंड आणि खंड ताब्यात घेणं आहे. हेच याचं सार आहे. खरं म्हणजे प्रश्न बरेच होते पण सरांनी त्याची विस्ताराने उत्तरं दिलेली आहेत. बहुतांश गोष्टींच्या त्यांनी एक ज्याला म्हणता येईल ते भारताशी जोडून एक येऊ घातलेला धोका कसा असू शकतो किंवा
या आधीच असलेला धोका कसा असू शकतो, जो आपण नुकताच पाहिलेला आहे तेही सांगितलेलं आहे. सर, फक्त एक शेवटचं उत्तर तुमच्याकडनं, की भारताने धडे काय घ्यावेत आणि तातडीने उपाययोजना मग युरोप असो किंवा भारत असो काय केली जावी? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सीएए, एनआरसी ताबडतोब करणे, एसआयआर अत्यंत कठोररित्या करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशातून फुटीरतावाद्यांना सहाय्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत की ज्या आम्हाला जंतर मंतरवर दिसलेल्या होत्या त्यांच्याशी कशा प्रकारे सरकारनी कारवाई करायची याच्याबद्दलचा एकदा ठोस निर्णय आणि ती कारवाई आता अपेक्षित आहे. याचं कारण हे आता फार काळ चालू शकणार, हे चालू देणं चालणार नाही. विचार करा, जर असे 5-10 लाख मुस्लिम शरणार्थी या नावाखाली अमृतसरमध्ये शिरले किंवा तिकडे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा आणि अनंतनागमध्ये शिरले तर आपण काय भूमिका घेणार आहोत? त्यांच्यावर गोळ्या चालवता येणार नाही आहेत, लगेच मानवाधिकारवाले पुढे येतील. परंतु मग त्यांनी इथली डेमोग्राफी जर चेंज केली तर त्याविषयी कोण जबाबदार असणार? त्यामुळे 56 इंच की छाती आणि घर में घुस के मारेंगे असा अप्रोच असणारं सरकार, की ज्याची भलामण केली की मोदी भक्त म्हणून म्हणवलं जातो, पण त्याची किती गरज आहे हे आपल्याला आता स्पेन मधल्या डाव्या कच खाऊ अशा लिब्रांडू सरकारकडे पाहिलं की कळतं. अगदी बरोबर आहे. जरी आपण चर्चा स्पेन, मोरोक्कोची करत असली तरी यापुढे मी आणि सर मिळून एक विषय हाती घेणार आहोत, तो म्हणजे नेपाळचा. नेपाळमध्ये काय चाललेलं आहे, अर्थात त्याचा सुतोवाच आता करायची गरज नाही, आपण तो पुढे बघूच. एकंदरच या देशांना जाग येतेय जी, ती उशिराने काही होईना येते. काय नेमके उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. यातून मिळणारे धडे जे आहेत ते प्रत्येक राष्ट्राने घेण्यासारखे आहेत आणि त्वरित धोका ओळखून त्यावर कारवाई करण्याची ही गरज आहे. यासाठी अर्थातच एक ठोस आणि स्थिर आणि राष्ट्रवाद प्रखर मांडणारं सरकार हे सुद्धा गरजेचं आहे. आपले काही जे चॅनल बघणारे लोक आहेत ते युरोपामधल्या काही देशांमध्ये मधला मराठी माणूस आहे, अमेरिकेमधला मराठी माणूस आहे, अनेक देशांमधले आहेत. त्यांनी सुद्धा या विषयावरती तुमची जी मतं असतील, तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या अवश्य कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओच्या निमित्ताने अशी सुरुवात केलेली आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, जागतिक स्तरावरचे जे भेडसावणारे प्रश्न आहेत ते तुमच्या समोर साधे, सोपे, सरळपणे मांडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, तुमची मतं कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.